निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखादा घरी बसला असता. मी काही घरी बसला नाही. शरद पवारांनी फेटाळल्या निवृत्तीच्या चर्चा. मी घरी बसणार नाही. पुढच्या निवडणुका आणखी जोमानं लढू, पवारांचा निर्धार. बटेंगेच्या नाऱ्यामुळे ध्रुवीकरण झालं. योगींच्या विधानावर पवारांचा थेट निशाणा. मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात? दिल्लीत ठरणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. भाजप हायकमांडसह दिल्लीत रात्री खलबत. येत्या 2 ते 3 दिवसात सरकार स्थापनेची शक्यता कमी. मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळासंदर्भात महायुतीचं बैठक सत्र सुरूच राहणार. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. फडणवीसांनी मुख्यमंत्री करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संकेत. फडणवीसांच्या नावाला विरोध नाही, भुजबळांचं विधान. तर तिन्ही पक्ष मिळून ठरवू, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड. देवगिरी बंगल्यावरील बैठकीत आमदारांचा एकमतानं निर्णय. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उबाठाची खलबत. मातोश्रीवर उद्या उद्धव ठाकरे साधणार नवनिर्वाचित आमदारांशी संवाद. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या बोलावली आहे बैठक. विधानसभा निवडणुकीनंतर मनसे नेत्यांची बैठक. आणि 3 अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा. अपक्ष आमदारांमुळे शिवसेनेचं संख्याबळ पोचलं 60 वर. नमस्कार, मी सुवर्णा.